नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. मनमाड, धुळे, इंदोर रेल्वे मार्गासाठी जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना आता 2013च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला मिळणार आहे. आमदार राम भदाणे यांच्या पाठपुराव्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे रेल्वे मार्गाच्या कामातील अडथळे दूर होऊन प्रकल्पाला गती मिळणार आहे. आज महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली. या धुळे तालुक्यामध्ये रेल्वे संदर्भात फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना समस्या भेडसावत होत्या. त्याच्यामध्ये या शेतकऱ्यांनी गेले अनेक वर्ष लवाद तिथं झाला तेव्हा तिथं मोजमाप झाली. त्याच्यात ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर होती, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाईपलाईन होती, तरी त्यांना जिरायतीचा मोबदला हा दिला गेला आणि तो देखील 8 लाख रुपये हेक्टरी म्हणजे 3.5-4 लाख रुपये एकरी असा तुटपुंजा मोबदला दिला गेला होता. आणि 2008च्या परिपत्रकाप्रमाणे हा आदेश झालेला होता. त्याच्यानंतर मोबदल्यानंतर लवाद कलेक्टर मॅडमकडे चालला. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे व्हेरिएशन तिथं अडचणी तिथं निर्माण झाल्या होत्या आणि म्हणून आज धुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आज महसूल मंत्र्यांनी बैठक घेतली व 2013च्या भूसंपादन ॲक्टप्रमाणे ज्या ज्या अटी व शर्ती आहेत त्या एक केस याच्यामध्ये त्या प्रमाणामध्ये दिलेली आहे का नाही हे देण्याचं तिथं चेक करण्याचा आदेश आज तिथं देण्यात आला. हा फार मोठा दिलासा आमच्या धुळे तालुक्यातल्या शेतकरी राजाला तिथं होणार आहे. त्यामुळं आम्ही या भारतीय जनता पार्टीचे सरकारचं मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं व महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं मी मोठ्या प्रमाणामध्ये तिथं अभिनंदन करतो, आभार देखील मानतो. व हा विजय आज आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य लोकांचा लढ्याचा हा विजय आहे आणि त्यांना आज हा न्याय तिथं मिळालेला आहे. याच्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.